नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आगामी काळामध्ये येणाऱ्या ज्या काही तुमच्या एक्झाम आहेत, राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब गट क, पोलीस भरती, त्याच्यानंतर समाज कल्याण भरती एक्झाम असेल, टेटची परीक्षा असेल तुमची, तर सगळ्याच परीक्षांसाठी जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, ज्याचं विद्यार्थी फार टेन्शन घेतात, चालू घडामोडी। तर या चालू घडामोडीसाठी आपल्या पब्लिकेशनचे एक नवीन एडिशन लॉन्च होत आहे, स्मॉलेस्ट जनरल नॉलेज 47वी आवृत्ती। पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल, सोबतच Amazon फ्लिपकार्टवरती ही पुस्तक तुम्हाला मिळेल। याच्याशिवाय जे विद्यार्थी पुण्यामध्ये राहतात, केसागर बुक हाऊसला जाऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता। ठीक आहे, तर आपण बुक रिव्ह्यू मध्ये आज पाहत आहोत स्मॉलेस्ट जनरल नॉलेज। डेफिनेटली हे पुस्तक तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये उपयोगी पडेल आणि विद्यार्थी प्रिय असं पुस्तक आहे, 47वी आवृत्ती आहे। तर नक्की या पुस्तकामधून तुम्हाला काय काय भेटत आहे किंवा तुमचा सिलेबस कसा कव्हर होत आहे ते आपण बघूया। ठीक आहे, ओके। चला, तर ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही अदर एक्झाम मध्ये जावा, इथे पण तुम्हाला पुस्तक मिळून जाईल किंवा Amazon फ्लिपकार्ट वरती सुद्धा मिळून जाईल। इवन तुमच्या सिटीमध्ये जे प्रमुख पुस्तक विक्रेते आहेत ना, त्यांच्याकडे सुद्धा पुस्तक तुम्हाला मिळून जाईल। चला, याच्यामध्ये आपण बघूया की पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे। तर 47वी आवृत्ती पोलीस भरतीसाठी पण उपयुक्त आहे। स्मॉलेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी 2024 सह, बघा 2024च्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या ज्या परीक्षा आता होत आहेत ना TCS IBPS पॅटर्न नुसार, तर या TCS IBPS पॅटर्नच्या परीक्षांसाठी हे पुस्तक अतिशय उपयोगी पडेल तुम्हाला। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या इतर परीक्षा आहेत, तुमच्या मेन्स असतील, प्रिलियम असतील, सगळीकडेच तुम्हाला चालू घडामोडी विचारल्या जातात। लक्षात घ्या, अशी कोणतीही एक्झाम नाही की जिथे तुम्हाला करंट अफेअर्स विचारले जात नाहीत। त्याच्यामुळे सगळ्याच परीक्षांसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे। लेखक आहेत विनायक घायाळ सर, केसागर पब्लिकेशन। ओके, आता थोडक्यात आपण VS क्षीरसागर सरांनी पुस्तकाबद्दलचं जे मनोगत लिहिलेलं आहे ते आपण इथे बघूया। बघा, हे पुस्तक खूप जास्त लोकप्रिय आहे। आपल्याला लक्षात येईल की 14 वर्षातील ही पुनर्मुद्रित 47वी आवृत्ती आहे। ठीक आहे, म्हणजे प्रत्येक सेंटेन्स, प्रत्येक वर्ड ह्या पुस्तकातला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। आणि इथं जर आपण बघितलं तर 47वी पुनर्मुद्रित आवृत्ती आहे ही, याच्यामध्ये तुम्हाला 24च्या चालू घडामोडींचा काय केलेला आहे, इथं समावेश केलेला दिसून येतो। ओके, क्लिअर। प्राइस आहे 475 रुपये, कुपन कोड वगैरे तुम्ही यूज करा। तर याच्यामध्ये जर इंडेक्स आपण बघितली तर पहिलाच जो भाग आहे तो आहे आपला भारत। आता भारताबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे, जनरल नॉलेज, तुमची पोलीस भरतीची परीक्षा असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, तर या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला आपल्या भारताबद्दल जनरल नॉलेज विचारलं जातं। ठीक आहे, ओके। तर याच्यामध्ये चालू घडामोडी, आपला भारत, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारताशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी आहेत। फॉर एक्झाम्पल, आपल्या भारताचा अक्षवृत्तीय विस्तार असेल, रेखावृत्तीय विस्तार असेल, बॉर्डर असतील किंवा आपल्या देशाला लागून इतर देश असतील, तर हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे। आंतरराष्ट्रीय भूसीमा आहेत, त्याच्यानंतर भारताचा मॅप जर तुम्ही बघितला तर घटक राज्ये आणि त्यांच्या राजधान्या याच्या जोड्या लावा, फिल इन द ब्लँक, हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये GK म्हणून विचारलं जातं। ठीक आहे, संघराज्य प्रदेश आहेत, त्यांच्या राजधान्या आहेत, त्याच्यानंतर नवीन घटक राज्यांची निर्मिती, क्रम लावा वगैरे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात। तर ही सगळी माहिती तुम्हाला इथं मिळून जाते। भारतीय सीमेवरील राष्ट्र, संलग्न घटक राज्य आणि संघराज्य प्रदेश, तर इथं आपल्याला सीमेवरची राष्ट्र, कोणत्या देशाबरोबर सर्वात जास्त सीमा आपला देश भागीदारी करतो वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला येतात। त्याच्यानंतर ज्या ज्या राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे अशी राज्य तुम्हाला विचारले जातात। इवन जर थोडंसं डिफिकल्ट क्वेश्चन विचारायचा झाला तर तुम्हाला कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे असा सुद्धा क्वेश्चन इथे येऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या भारतातील प्रमुख बंदरे असतील, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वन आहेत, कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी वन आहेत, मँग्रोव असेल किंवा वन रिपोर्ट मधली काही इन्फॉर्मेशन असेल, इथं कव्हर केलेली आहे। ठीक आहे, हवामान प्रकार, आपला भारत कोणत्या हवामान प्रकारामध्ये येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला पर्जन्य असेल, ऋतू असतील, या सगळ्याची माहिती इथं कव्हर केलेली आहे। मृदा प्रकार, आपल्या महाराष्ट्राचा जसा आपण अभ्यास करतो तसं ऑल ओव्हर भारतामध्ये पर्वतीय मृदा कुठे आढळते, लाल रेताड मृदा कुठे आढळते, रेगूर मृदा कुठे आढळते, तर हे तुम्हाला इथं कव्हर केलेलं आहे। ठीक आहे, विविध पर्वत असतील,
उदाहरणार्थ सातपुडा आहे, विंध्य पर्वत आहे, हिमालय आहे, सातमाळा, अजिंठा आहे. तर या पर्वतातील सर्वोच्च शिखर फॉर एक्झाम्पल गुरु शिखर हे कोणत्या पर्वतामध्ये आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. प्रमुख खिंडी, हिमालयातल्या प्रमुख खिंडी तुम्हाला विचारल्या जातात. उदाहरणार्थ दिपू लेक खिंड आहे, बरोबर, बारालापचाला आहे. तर या कोणत्या स्टेट मध्ये येतात किंवा कुठून कुठे जातो, अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. भारत प्रमुख नदी प्रणाली, याच्यामध्ये जसं आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली करतो की नाही, अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या किंवा बंगालच्या महासागराला मिळणाऱ्या नद्या, तशाच पद्धतीने तुम्हाला हिमालयीन नद्या वगैरे इथं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नद्यांच्या उपनद्या ज्या असतात, डावीकडून मिळणाऱ्या, उजवीकडून मिळणाऱ्या, तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन पूर्ण भारताची तुम्हाला इथे दिलेली आहे. नदीकाठची प्रमुख शहरे, उदाहरणार्थ हैदराबाद शहर कोणत्या नदीकाठी आहे, नागपूर शहर कोणत्या नदीकाठी आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे. प्रमुख प्रकल्प आणि धरणे किंवा याला कोणत्या देशाचं सहकार्य आहे, अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. नैसर्गिक सरोवरे आहेत, प्रमुख खनिजे आहेत, स्थाने आहेत, प्रमुख उद्योगधंदे आहेत, उद्योग संस्था आहेत, रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, सगळं कंटेंट तुम्हाला पुस्तकामध्ये कव्हर करून दिलेलं आहे. रेल्वे मार्ग, भारतातील रेल्वे विभाग, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपल्या भारतामध्ये 17, 18 का 19 प्रमुख रेल्वे विभाग किती आहेत. ठीक आहे. विभाग आणि उपविभाग, ओके, हे जर तुमचं कन्फ्युजन दूर असेल तर तुम्ही मला उत्तर सांगू शकता. हवाई वाहतूक, याच्यामध्ये इंटरनॅशनल जे काय म्हणू शकतो आपण विमानतळ आहे ते कोणत्या ठिकाणी आहेत, प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ असतील, जलमार्ग असतील, त्याच्यानंतर अणुसंशोधन संस्था आहेत, अणुऊर्जेचा विकास स्टेप बाय स्टेप कसा झालेला आहे, अणुविद्युत प्रकल्प पूर्ण भारतातील बरं का, फक्त महाराष्ट्रातील नाही. अंतराळ विषयक संस्था असेल, याच्यामध्ये तुम्हाला कशाबद्दल माहिती विचारली जाऊ शकते, इस्रो बद्दल माहिती विचारली जाऊ शकते. ठीक आहे. अंतराळ संशोधन आणि विकास, ओके, क्लिअर. बघा एवढी सगळी छान इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं कव्हर करून दिलेली आहे. ओके, क्लिअर. दिसताना हे इंडेक्स छोटी दिसते, पण कंटेंट खूप जास्त आहे, तुम्हाला वारंवार हे वाचावं लागेल. त्याच्यानंतर संरक्षण दलातील समकक्ष पद संरचना विचारली जाते. बघा इव्हन तुम्हाला कंबाईनला सुद्धा असे क्वेश्चन विचारले जातात. भूदलाचे प्रभाग कोणते आहेत, नौदलाचे प्रभाग कोणते आहेत, हवाई दलाचे प्रभाग कोणते आहेत, त्याच्यानंतर प्रमुख सैनिकी प्रशिक्षण संस्था, याच्याबद्दल पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. भारतीय क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असेल, प्रमुख संरक्षण साहित्य निर्मिती संस्था. लोकसंख्येबद्दल तर प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो. भारताची लोकसंख्या घनता असेल, साक्षरता असेल, लिंग गुणोत्तर असेल, हे सगळं तुम्हाला इथं दिलेले आहे. आणि 2011ची जी लोकसंख्या आहे, एकची पण विचारतात, पण इथं तुम्हाला 2011च्या लोकसंख्येची वैशिष्ट्य दिलेली आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर राज्यनिहाय माहिती आहे. बघा आता राज्यनिहाय माहितीमध्ये तुम्हाला लिंग गुणोत्तर, घनता, साक्षरता हे सगळं विचारलं जाऊ शकतं की बाललिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे, कोणत्या राज्यामध्ये कमी आहे, साक्षरता असेल, कोणतं राज्य 100% साक्षर आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. ओके. दुसरा टॉपिक जो आहे या पुस्तकामध्ये भारत विशेष माहिती. बघा आता विशेष माहितीमध्ये काय येतं माहिती का, विशेष माहितीमध्ये तुम्हाला विविध मानचिन्हे असतात ना, त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं किंवा भारतातील प्रमुख जमाती आहेत. ओके, याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतो. शिफ्टिंग कल्टिव्हेशनचे प्रकार असतील, कोणत्या स्टेटमध्ये काय म्हटलं जातं स्थलांतरित शेतीला, त्याच्यानंतर भारतातील सर्वप्रथम, बरोबर, एखादी सगळ्यात आधी झाले एखादं पहिले सगळ्यात आधी स्थापन झालेलं अभयारण्य असेल, राष्ट्रीय उद्यान असेल, अशा प्रकारे. ठीक आहे. ओके, भारतातील प्रसिद्ध ठिकाणं असतील, ज्योतिर्लिंग असतील, त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, बरं शक्तीपीठ विचारली जाऊ शकतात, अष्टविनायक विचारले जाऊ शकतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असणारी भारतातील ठिकाणे. ठीक आहे. ओके, क्लिअर. याच्यावरती प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो. प्रमुख राष्ट्रीय उद्याने हे मी बऱ्याच लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. प्रमुख अभयारण्य असतील तर स्टेट आणि अभयारण्याच्या जोड्या लावा किंवा अभयारण्य आणि प्रमुख प्राणी याच्या जोड्या लावा. प्रमुख व्याघ्र संरक्षित क्षेत्रे असतील, राखीव क्षेत्र विचारली जाऊ शकतात, नोटांचे छापखाने विचारले जाऊ शकतात तुम्हाला, प्रमुख वाद्य, वादक किंवा शास्त्रीय नृत्य असेल, नर्तक असतील, आदिवासी नृत्य असेल. उदाहरण ईशान्येकडची जी राज्य असतात ना, तर त्या ईशान्येकडच्या राज्यामधील ना त्यांची परंपरा वगैरे जपण्यासाठी वेगवेगळे फेस्टिवल वगैरे सेलिब्रेट केले जातात, वेगवेगळे नृत्य प्रकार त्यांच्या इकडे सेलिब्रेट केले जातात, बरोबर. तर ते तुम्हाला इथं
इन्क्लूड करून दिलेला आहे. विविध राज्यातील ई गव्हर्नन्स सेवा, बघा ई गव्हर्नन्स वरती क्वेश्चन आहे. बऱ्याच एक्झाम मध्ये ई गव्हर्नन्स वरती क्वेश्चन विचारलेला आहे. भारतातील विविध क्षेत्रांशी संबंधित क्रांत्या, याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन आहे. पशुधन तुम्हाला आकडेवारी वगैरे विचारली जाऊ शकते. पशुधनामध्ये त्याची संख्या कमी झालेली आहे का वाढलेली आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे रिसेंटचे जे रिपोर्ट आहेत ना, त्या रिपोर्ट मधली इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिलेली आहे. फळांच्या विविध जाती असतील, दूरदर्शन, प्रमुख वृत्तसंस्था, प्रमुख वृत्तपत्रे असतील, याच्यामध्ये ओल्ड जीके कंटेंट फार विचारलं जातं. चित्रपट क्षेत्र असतील, याच्यामध्ये तुम्हाला पुरस्कार वगैरे जे डिक्लेअर झालेले असतात ना, तर ते विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. तर हा झाला दुसरा टॉपिक. त्याच्यानंतर दुसऱ्या टॉपिक मध्ये तुम्हाला डाक सेवेबद्दल पण क्वेश्चन येऊ शकतात. याच्यामध्ये ना तुम्हाला फार जास्त आकडेवारी, दिनांक लक्षात ठेवावी लागते. तर बिनतारी यंत्रणा असेल ती कधी चालू झाली, ईमेलची सुरुवात कधी झाली वगैरे वगैरे. तर डाक सेवा, पिनकोड क्रमांक असेल, सुरक्षा व्यवस्था, राजकीय पक्ष आणि त्यांचे निवडणूक चिन्ह, भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष यांच्या लिस्ट असतात. पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती याच्यामध्ये तुम्हाला जी के काहीही विचारलं जाऊ शकतं. कोणत्याही राष्ट्रपतींचा, कोणत्याही पंतप्रधानांचा कालावधी सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान कोण आहेत, किंवा बिनविरोध निवड झालेले कोण आहेत, अशा पद्धतीने. ओके, किंवा जे आधी उपराष्ट्रपती होते नंतर राष्ट्रपती झाले, अशा पद्धतीचे क्वेश्चन खूप जास्त विचारले जातात. उच्च पदस्थासंबंधी विशेष माहिती, महिलांसंबंधी विशेष माहिती, याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे येतात आणि विविध समाधी स्थळे. तर हे आहे स्पेसिफिक विशेष अशी माहिती आपल्या भारताबद्दलची. हा दुसरा टॉपिक. तिसरा टॉपिक आहे तुमच्या महाराष्ट्राबद्दल, म्हणजे आपल्या महाराष्ट्राबद्दल, सॉरी. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचना. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण बघतो की नाही, याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र वगैरे सगळं. तर निर्मिती कशी झाली, पुनर्रचना कशी झाली, महत्वाच्या नोंदी असतील, महाराष्ट्राच्या सीमेवरची राज्य, महाराष्ट्रातले जिल्हे, मूळ जिल्हा, नवीन जिल्हा, बरोबर. प्रादेशिक विभाग आहेत, राजकीय नकाशा, प्रादेशिक विभाग, प्रशासकीय भाग, महाराष्ट्रातील महसुली विभाग, इथं प्रशासकीय दिले तुम्हाला. महाराष्ट्रातले तालुके, प्रमुख शिखरे, ग्रामपंचायत, डोंगर, टेकड्या, पठारे, वनांचा प्रकार असेल, नद्या, उपनद्या, उगमस्थाने, कोकणातल्या खड्या, कोकण विभाग फार जास्त, खलाटी, बलाटी सगळं विचारलं जातं. ठीक आहे. संगमावरील ठिकाणे असतील, नदीकाठची प्रमुख ठिकाणे, महाराष्ट्रातले प्रमुख धबधबे, महत्वाची धरणे, जलाशय प्रकल्प, गरम पाण्याचे झरे, सरोवरे आणि तलाव, तलावांचा जिल्हा असेल, विहिरींचा जिल्हा असेल, कालवे असतील, सरकारी कालवे, खासगी कालवे, त्याच्यानंतर प्रमुख घाट आहेत, महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहेत. तर हे सगळं तुम्हाला इथं विचारलं जातं स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्राबद्दल. ठीक आहे. अजून काय विचारलं जातं आपल्या महाराष्ट्राबद्दल? आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला महाराष्ट्रातील प्रादेशिक नोंदणी क्रमांक, प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर प्रमुख लोहमार्ग, बंदरे, महाराष्ट्रातली प्रमुख बंदरे, किंवा या बंदरातून काय निर्यात केलं जातं, काय आयात केलं जातं, हेही विचारलं जातं. एकूण 13 कार्यान्वित विमानतळ आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका किती आहेत, पंचायत राज, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्राम सभा, महाराष्ट्रातील नागरी स्वशासन संस्था, महानगरपालिका, नगरपालिका. हा पार्ट आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. नगरपंचायत, ग्रामीण पोलीस परिक्षेत्र स्पेसिफिक पोलीस भरतीसाठी, पोलीस आयुक्तालय असतील, प्रमुख कृषी उत्पादनं, गड आणि किल्ले, जलदुर्ग, हे सगळं तुम्हाला जीके म्हणून एक्झाम मध्ये विचारलं जातं. समुद्रतटीय किल्ले असतील, अष्टविनायक आहेत, देवीची 3.5 शक्तीपीठ, ज्योतिर्लिंगांची नावं असतील, दत्तक्षेत्रे आहेत, खंडोबाची देवस्थाने आहेत, इतर तीर्थक्षेत्रे आहेत, संतांची जन्मस्थाने किंवा संत सत्पुरुषांच्या समाधी कुठं आहेत, पंचतीर्थ असतील किंवा लेण्या असतील, हे सगळं तुम्हाला इथं विचारलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर सागर तट, पुळण चौपाटी, याला तर कंबाईनला पण क्वेश्चन आला होता इथं. प्रमुख थंड हवेच्या ठिकाणांवरती पण येतो, कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्रातील प्रमुख वन्यजीव आणि अभयारण्ये. ठीक आहे, ओके. तर हे वाचताना फार सोपं जातं, मी पुन्हा पुन्हा सांगते, पण ही सगळी माहिती लक्षात ठेवायसाठी याला वारंवार रिव्हिजन फार महत्वाची असते. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, महाराष्ट्रातील
व्याघ्र प्रकल्प, तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, राज्यातील विद्यापीठ, स्थापना दिनांकानुसार प्रमुख संशोधन संस्था, विद्युत निर्मिती प्रकल्प, संयुक्त प्रकल्प, प्रमुख खनिज उत्पादक जिल्हे, उद्योगधंदे, लघु उद्योग, शासकीय उपक्रम, महाराष्ट्राची विशेष माहिती, महाराष्ट्राची लोकसंख्या, जिल्हानिहाय वैशिष्ट्ये, जिल्हानिहाय लोकसंख्या, घनता आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. सुरुवातीपासून सगळे मुख्यमंत्री तुम्हाला इथं रिकॉल करावे लागतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर ही झाली आपल्या महाराष्ट्राबद्दलची इन्फॉर्मेशन. चौथा टॉपिक आहे भारताची राज्यघटना. छोटे मोठे क्वेश्चन सगळ्याच एक्झाम मध्ये येतात. राज्यसेवेसारख्या एक्झामसाठी तुम्हाला यम लक्ष्मीकांत वगैरे वापरावं लागतं, पण पोलीस भरती, सरळ सेवा भरती त्या एक्झाम मध्ये थोडंसं जीके म्हणून विचारलं जातं ना, तर तिथं तुम्हाला या पुस्तकाची जी माहिती आहे ती सत्यतेत राहते. ठीक आहे. तर राज्यघटना, इथं महत्वाच्या नोंदी आहेत आपल्या राज्यघटनेतील. राज्यघटनेचे विदेशी स्रोत आहेत, उदाहरणार्थ सरनामा असेल, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, राज्यपालांचं पद वगैरे वगैरे. ठीक आहे. राज्यघटनेची वैशिष्ट्ये, राज्यघटनेचे भाग किती आहेत, अनुसूची किती आहेत, आर्टिकल किती आहेत, मूलभूत हक्क किती आहेत, मग येतात म्हणजे आपल्या देशातल्यांना असणारे हक्क, परदेशीयांना असणारे हक्क, अशा प्रकारे प्राधिलेख असतील, मार्गदर्शक तत्वे, इथं आर्टिकल प्लस थेरी दोन्ही विचारलं जातं. मूलभूत कर्तव्ये कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार इन्क्लूड करण्यात आली का पहिल्यापासूनच आपल्या घटनेमध्ये होते, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. उच्च पदांसाठी आवश्यक किमान वयोमर्यादा, उच्च पदस्थांची निवृत्ती वयोमर्यादा, घटनात्मक आणि इतर उच्च पदस्थांचा कार्यकाल म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असतील, महालेखाधिकारी असतील वगैरे वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर शपथ आणि राजीनामा, संसद, त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा किंवा लोकसभेतील पक्षनिहाय स्थिती असेल, निवडणुकी खर्चाची मर्यादा किती असते, लोकसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा किती, विधानसभेसाठी किती, 17व्या लोकसभेची निवडणूक, याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतात. आता रिसेंट मध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन इथं येऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये इंडियन पॉलिटीमध्ये लोकसभेतील महिलांचं प्रतिनिधित्व विचारलं जाऊ शकतं. स्पेसिफिक जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या महिला खासदार, संसदीय समित्या, याच्यावरती कायम क्वेश्चन असतात कुठल्याही परीक्षेमध्ये. संसदेतील राज्यवार प्रतिनिधित्व विचारलं जातं कधी तर. राज्य विधिमंडळ, विधानसभेच्या जागा, विधान परिषदेच्या जागा एका मार्काला कंबाईनलाही विचारतात. विविध उच्च पदस्थांची नवी वेतनं हे जीके म्हणून विचारतात. न्यायालयीन संरचना, न्याय व्यवस्थेचं एकात्मिक स्वरूप असेल. उच्च न्यायालय, महत्वाचे खटले, महत्वाच्या घटना दुरुस्त्या, याला आयएमपी करा. अधिकृत भाषेवरती प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन असतात. प्रशासकीय सेवेवरती पण क्वेश्चन असतात. अखिल भारतीय सेवा, बऱ्याच एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. केंद्रीय सेवा, राज्यसेवा असेल. त्याच्यानंतर पंचायत राज, पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार, स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ, जीके म्हणून माहित असू द्या. ठीक आहे, ओके. तर हा झाला आपला चौथा टॉपिक. पाचवा टॉपिक जर आपण बघितलं तर पाचवा टॉपिक आहे इतिहास. बरोबर, जीके, सगळं जीके इथं कव्हर केलं असं आपण म्हणतोय. सो हा सेक्शन तुमचा पाचवा आहे, तो इतिहासाचा आहे. भारत, महाराष्ट्र आणि जग, याच्यामध्ये तुम्हाला बघा एकाच पुस्तकातून खूप सारं कंटेंट कव्हर करायचा प्रयत्न केलाय. प्राचीन कालखंड जो आहे ना, इसवी सन पूर्व ते इसवी सन 700, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंड, त्याच्यानंतर सिंधू, वैदिक, वेदकालीन, बौद्ध धर्म, गौतम बुद्धांचा जीवनक्रम, जैन धर्म, जैन महापरिषदा, शीख धर्म, प्रमुख भारतीय राजवटी. आता आपल्याला वाटतं की हे फक्त राज्यसभेला विचारतात, तर नाही, जीके म्हणून प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला प्राचीन भारत विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट बघा, याच्यानंतर मध्ययुगीन काळ जर आपण बघितला तर मध्ययुगीन काळामध्ये ज्या प्रमुख राजवटी होत्या त्याची पण इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, अष्टप्रधान मंडळ असेल, किंवा भारतीय इतिहासामध्ये ज्या काही प्रमुख लढाया असतील, पानिपतची लढाई असेल, इतर लढाया असतील, युरोपियन कोण कोण येऊन गेले, स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये INC ची अधिवेशनं असतील, 1857चा उठाव, प्रमुख क्रांतिकारक, ब्रिटिशकालीन भारतामध्ये कोणत्या सुधारणा झाल्या, कोणते कायदे झाले, प्रमुख संस्था आणि संघटना. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृत्तपत्रे, स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रमुख नोंदणी, जागतिक इतिहासातील ठळक नोंदी असतील,
महाराष्ट्रातील समाज सुधारक असतील त्यांचं कार्य असेल, महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या ग्रंथ संपदा असतील, जसं की आपल्याला महात्मा फुलेंच्या वगैरे विचारलं जातं. ठीक आहे, ओके. तर इथं प्राचीन काळापासून मॉडर्न इंडियन हिस्ट्री सोबतच महाराष्ट्र स्पेसिफिक पण कव्हर करून दिलेला आहे. ठीक आहे, ओके. 6वा टॉपिक आहे आपला आपलं जग, माहिती आणि वैशिष्ट्ये. आता याच्यामध्ये जगाबद्दल तुम्हाला पृथ्वीवर किती खंड आहेत, भूखंडाचा नकाशा असेल, प्राकृतिक विशेष असतील, प्रमुख महासागर कोणते आहेत, महासागरी गर्ता असेल, प्रमुख बेटे, द्वीपसमूह असतील किंवा समुद्रधुनी, कालवे, प्रमुख सरोवरे, अधिक वनक्षेत्र असलेले देश, जगातील प्रमुख नद्या असतील, धबधबे आहेत, द्वीपकल्प आहेत, वाळवंटी प्रदेश आहे, सर्वोच्च पर्वत शिखरे आहेत. जसं आपल्या भारतातील बघितलं तसं इथं तुम्हाला जगातील पण दिलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा आपल्याला अजून काय दिलेलं आहे, जगातील जगाचे प्रमुख नैसर्गिक विभाग हे तर आपण राज्यसेवा एक्झाम साठी पण करतो, इथं जीके म्हणून करायचं आहे. प्रमुख वन प्रकार असतील तैगा प्रदेश, टुंड्रा प्रदेश, नैसर्गिक विभागामध्ये आपण वाचतो. उदरनिर्वाह शेती, देशांच्या राजधान्या, विविध समूह राष्ट्रे, महत्वाच्या सीमारेषा, आकारमानाने हे असे क्वेश्चन राज्यसेवेला येतात, पण राज्यसेवेला कसं असतं थोडंसं डिफिकल्ट विचारलं जातं. लोकसंख्येने सर्वात मोठे देश, प्रमुख देशांची चलनं, विविध देश आणि शेअर निर्देशांक हे नवीन आहे. विविध प्रमुख देशांची संसदगृहे असतील, देशाची राष्ट्रचिन्हे असतील किंवा काही देश आणि अधिकृत दस्तऐवज आहेत, विविध देशांचे प्रमुख आणि त्यांची निवासस्थानं त्याला काय म्हटलं जातं, उदाहरणार्थ व्हाईट हाऊस असेल वगैरे, बरोबर. त्याच्यानंतर गुप्तचर संस्थावरती पोलीस भरतीला क्वेश्चन येऊ शकतो. प्रमुख राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, काही देशांचे राष्ट्रीय खेळ आहेत. आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. प्रमुख कृषी उत्पादने आहेत, प्रमुख प्राणी उत्पादने आहेत. त्याच्यानंतर खनिज उत्पादनं 2021 ची आकडेवारी तुम्हाला इथं दिलेली आहे. प्रमुख उद्योगधंदे आहेत, औद्योगिक शहरं आहेत, जगातल्या प्रमुख जमाती आहेत, लोहमार्ग, नदीकाठची शहरं, प्रमुख देशाच्या वृत्तसंस्था, देशातील वृत्तपत्रे असतील, काही देशामधील नवी काही देशां बघा नेक्स्ट टॉपिक आहे सामान्य विज्ञान. याच्यामध्ये मानवी शरीर विशेष माहिती, दाताचे प्रकार असतील, मानवी शरीर हाडे आणि स्नायू असतील, मानवी शरीर महत्वाची संप्रेरके, हे सगळं तुम्हाला इथं कव्हर करून दिलेलं आहे. म्हणजे विज्ञानासाठी जास्त टेन्शन घ्यायची आपल्याला इथं गरज नाही. ठीक आहे, ओके. तर जीके म्हणून जितकं काही विचारलं जाऊ शकतं ते तुम्हाला इथं कव्हर करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया विज्ञान सेक्शन मध्ये इथं काय काय कव्हर केलेलं आहे. तर याच्यानंतर आपल्याला मानवी शरीरामध्ये जे महत्वाचे एन्झाईम्स असतात ना ते दिलेले आहेत. मानवी आहार, त्याच्यामध्ये पोषक पदार्थ, विटॅमिन्स, विविध रोग आणि संबंधित अवयव असतील, विषाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग असतील, त्याच्यानंतर उच्च रक्तदाब, काही सामान्य संदूषके असतील, आधुनिक वैद्यकीय चिकित्सा पद्धती, कोविड-19 वरच्या ज्या लसी असतील सध्या खूपच चर्चेमध्ये आहेत, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. ठीक आहे. महत्वाचे शोध आणि संशोधक, प्रत्येक एक्झाम मध्ये असतो क्वेश्चन. विषय शाखा असतील, विविध शास्त्रीय उपकरणे, कोणतं उपकरण कशासाठी यूज केलं जातं. त्याच्यानंतर ध्वनीच्या तीव्रतेची पातळी, ध्वनी हा टॉपिकच महत्वाचा आहे लक्षात घ्या. सामान्य भौतिक एकके असतील, महत्वाची एकके, राशी आणि एकके असतील, एकमेकांचं परिवर्तन असेल, दशमान परिमाणे असतील, पदार्थांचं वर्गीकरण असेल, द्रवणांक, उत्कलनांक, काही गोठण मिश्रणाचे तापमान विचारलं जातं, बरोबर. काही पदार्थ असतात त्याच्या विशिष्ट उष्माधारकता, किरणोत्सारी, समस्थानिका आणि वापर सगळ्याच एक्झाम मध्ये विचारतात. काही महत्वाची संयुगे आहेत त्याचं रासायनिक नाव आणि रेणुसूत्र विचारलं जातं. कॅटलिस्ट वरती क्वेश्चन असतात. महत्वाची संमिश्र असतील, वायुरूप इंधन असतील किंवा केमिकल इंडिकेटर्स आहेत, काचेचे प्रकार आहेत, रंगीत काच असेल, ही सगळी माहिती जीके म्हणून विचारली जाते. त्याच्यानंतर जीवशास्त्रामध्ये तुम्हाला वनस्पतींचं वर्गीकरण, आवृत्तबीजी वनस्पती असतील, द्विदल वनस्पती असतील, प्राण्यांचं वर्गीकरण असेल, 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे, काही सजीव आणि गुणसूत्रांची संख्या कंबाईनलाही विचारलं जातं. ठीक आहे, ओके. तर हे इथं कव्हर करून दिलेलं आहे. नेक्स्ट आपण पुढे बघूया. याच्यामध्ये आपल्याला त्याच्यानंतर सस्तन प्राणी असतील त्यांच्या दातांची संख्या वगैरे विचारली जाते. त्याच्यानंतर संगणक विषाणू, बहुचर्चित संगणक विषाणू, म्हणजे कम्प्युटरचा जो भाग येतो ना आपला संगणक टेक्नॉलॉजी, तोही कव्हर केलेला आहे.
संगणकीय भाषा असेल, निरनिराळ्या लोकांसाठी आवश्यक ऊर्जा जी म्हणजे बैठे काम करणारे, गर्भवती स्त्रिया असतील, शेतात काम करणारे मजूर असतील, अशा पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर 8वा सेक्शन जो आहे, 8वा सेक्शन आहे सामान्य भूगोल आणि खगोलशास्त्राचा. प्रत्येक एक्झाम मध्ये हा भाग विचारला जातो, फक्त डिफिकल्टी लेवलचा फरक असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये सूर्यकुल महत्वाच्या टिपा असतील, आपली पृथ्वी, पृथ्वीचा अंतरंग, चंद्र असेल, सर्वात मोठा दिवस आयन दिन असेल, दिवस रात्र, वातावरणाचे घटक, वातावरणाची संरचना, वाऱ्यांचे प्रकार, पर्जन्यांचे प्रकार, ग्रहीय वारे, स्थानिक वारे, समुद्र जलाची लवणता असेल, सागर जळाची संरचना असेल, भौगोलिक शोध आणि संशोधन, हे आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर 9वा टॉपिक बघा, अतिशय महत्वाचा आहे, कारण इथं तुमचा अर्थव्यवस्थेचा भाग कव्हर होत आहे. अर्थव्यवस्था आणि कृषी विशेष. इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट कंटेंट आहे. केंद्रीय अर्थसंकल्प कव्हर केलाय, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 23-24चा कव्हर आहे, निर्यात विषयक सज्जता निर्देशांक आहे, राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक. हा सेक्शन प्रत्येक विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक करायचा आहे आणि तोंडपाठच करून टाकायचं. ठीक आहे. बँकिंग व्यवस्था असेल, रुपयाचं अवमूल्यन, वित्त आयोग, आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना, सोबतच नीती आयोग पण दिलेला आहे इथं. भारतातील कृषी हंगाम, पंचवार्षिक योजनांची वैशिष्ट्ये असतील, विविध कृषी उत्पादनं, संयुक्त पूर्व परीक्षेला देखील इकॉनॉमिक सेक्शन मध्ये क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. ओके. क्लिअर. 2021-22 नुसार पहिल्या 3 क्रमांकाची राज्य तुम्हाला इथं दिलेली आहे. तर हा सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे बघा, दुर्लक्ष करू नका. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर विविध पिकांचं जे उत्पादन आहे तेही तुम्हाला इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तेलबिया, नगदी पिकांचं उत्पादन आणि जो शेवटचा पॉइंट दिलाय की नाही, किमान आधारभूत किमती, हे क्लास 2, क्लास 3 राज्यसेवा सगळ्याच एक्झाम मध्ये विचारलं जातं. ठीक आहे. ओके. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या योजना, गव्हर्नमेंटच्या स्कीम वरती 4 मार्काला क्वेश्चन असतात राज्यसेवेला, कंबाईनला 2 ते 4 मार्काला, आणि सरळ सेवा एक्झाम मध्ये पण 2 ते 3 मार्काला. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला आपल्या केंद्र शासनाच्या योजना तर करायच्याच आहेत, महाराष्ट्राच्या पण करायच्या आहेत, आणि एखादी स्पेसिफिक एखादं राज्य आहे ज्या राज्यानं खूप चांगली स्कीम राबवली आणि ती स्कीम पुढे अप्लाय केली जाते पूर्ण भारतामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, कौशल भारत, कुशल भारत, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, उज्ज्वला योजना वगैरे वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा सेक्शन आहे पुरस्कार, सन्मान, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पद्म पुरस्कार 2023, नोबेल पारितोषिक कायम क्वेश्चन असतो. नोबेल पुरस्कार विजेते भारतीय मूळ असलेले 65वे रेमन मॅगसेसे 2023. दि बुकर पुरस्कार, कन्फ्युजन होतं इथं, मॅन बुकर, दि बुकर. तर बुकर पुरस्काराचे भारतीय वंशाचे मानकरी. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार विचारला जातो. गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 100% विचारणार. लता मंगेशकर पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्राचे स्पेसिफिक पुरस्कार विचारले जातात. लक्षात घ्या. म्हणजे नॅशनल, इंटरनॅशनल सोबतच स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्र शासन देत असलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार. पुरस्काराचं स्वरूप असेल, काय काय दिलं जातं, रोख रक्कम दिली जाते का, प्रमाणपत्र दिलं जातं का, वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर आपल्याला या सेक्शन मध्ये जर बघितलं तर अजून कोणते पुरस्कार आहेत, शांताराम जीवन गौरव पुरस्कार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, विशेष योगदान पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार 2023, जनस्थान पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार तर खूप आवडता आहे आयोगाचा, तर लक्षात घ्या. दादासाहेब फाळके पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी, बाल साहित्य पुरस्कार मराठी भाषा, अकादमी युवा पुरस्कार मराठी भाषा, अनुदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022, अर्जुन पुरस्कार 2022. त्याच्यानंतर ICC वार्षिक पुरस्कार 2022, 68वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2020 वितरण झालेला आहे 2022 मध्ये. लक्षात ठेवा. आयफा पुरस्कार, 68वा फिल्मफेअर पुरस्कार 2023, 95वे ऑस्कर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड आणि राज्यस्तरीय महत्वाचे पुरस्कार. ठीक आहे. ओके.
आणि इथं तुम्हाला विविध पुरस्कारांचं स्वरूप पण दिले, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय पुरस्कार. ठीक आहे. ओके, म्हणजे जवळजवळ सगळा भाग इथं आपल्याला कव्हर करून मिळत आहे. कुठेही आपल्याला काही शोधायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार पण तुम्हाला इथं दिलेले आहेत. याच्यामध्ये लिस्ट पण दिलेल्या असतात बघा, पूर्वी मिळालेल्या लोकांची सुद्धा नावं असतात. शौर्य पुरस्कार असतील, पुरस्कारासंबंधी महत्वाच्या नोंदी असतील. 2019 सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक, आणि हे लक्षात ठेवा म्हणून स्पेशल इथं तुम्हाला कंटेंट दिलेला आहे. त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्राच्या चालू घडामोडी वेगळ्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला आशियाई हॉकी, म्हणजे एकाच पुस्तकात सगळं कंटेंट मिळतंय बघा. आशियाई हॉकी चॅम्पियन्स चषक असेल 2023 भारत विजेता, आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 भारत विजेता, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ 2023, जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 कोनेरू हम्पी रौप्य पदक मानकरी, खेलो इंडिया 2022, आयसीसी महिला T20 2023, ग्रँड स्लॅम खुल्या टेनिस स्पर्धा, फिफा फुटबॉल, फिफा विश्वकरंडक फुटबॉल 2022, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. या सगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या कन्फ्यूज करतात, लक्षात घ्या. एका ठिकाणी माहिती मिळाली तर ठीक आहे, नाहीतर खूप जास्त कन्फ्युजन इथं होऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर बघा 15वी महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, T20 विश्वकरंडक चषक, 32व्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा, 32वी, हे सुद्धा महत्वाचं आहे, भारतातील पदक विजेते प्रसिद्ध क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. इंडियन प्रीमियर लीग राहिलेला आहे माझ्याकडून. क्रिकेटवरती पण जास्त क्वेश्चन विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हे क्रीडा क्षेत्रासंबंधी आपण बघितलं. अजून काय कव्हर केलेलं आहे आपण बघूया इथं. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर क्रीडा विषयक महत्वाच्या संज्ञा आहेत त्याही इथं कव्हर केलेल्या आहेत. प्रसिद्ध क्रीडा मैदानं, त्यांची बदललेली नावं, खेळाच्या मैदानांची नावं, खेळातील खेळाडूंची संख्या, एखादा खेळाडू कोणत्या राज्यातून बिलॉंग करतो, स्पेसिफिक त्या पर्सन बद्दल, नियोजित क्रीडा स्पर्धा, त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचं वितरण 28 ऑगस्ट 2023, आणि अजून एक सेक्शन इथे मिळतो, हे लक्षात ठेवा मग. ठीक आहे. ओके, तर 12 टॉपिक झाले. 13वा टॉपिक आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. प्रत्येक एक्झाम मध्ये विचारतात. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख संलग्न संस्था, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या संस्था असेल, सार्क असेल, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि सदस्य राष्ट्र, जिथं जिथं आपला भारत सदस्य असतो तेही विचारलं जातं. त्याच्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा, बैठका आणि संमेलने. इथे बघा, मराठी तितुका मेळावा, पहिलं विश्व मराठी संमेलन, 15वी ब्रिक्स शिखर परिषद कुठं झाली 2023, G20 गटाची 18वी शिखर परिषद 2023, 49वी G7 शिखर परिषद 2022, 23वी शांघाय सहकार्य शिखर परिषद 2023, 31वी नाटो शिखर परिषद 2021, नाम शिखर, 26वी राष्ट्रकुल चोगम परिषद 2022, जागतिक व्यापार संघटना, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन असेल, प्रवासी भारतीय दिवस, याच्यावरती पूर्वी एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला होता. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, इंडियन सायन्स काँग्रेस असेल, क्वाड समूह असेल, त्याच्यानंतर ऑकस समूह असेल, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे जो भाग तुम्हाला माहिती आहे की हे एक्झाम मध्ये विचारतातच, तर हे सगळं आपल्या पुस्तकामध्ये इथं कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. एकच पुस्तक घ्यायचं आणि त्याच्या वारंवार रिव्हिजन करायच्या. बाकी आपल्याला जास्त काही मेहनत घ्यायची इथं गरज नाही, सगळं तुम्हाला रेडी मटेरियल आहे. ठीक आहे. ओके, चला बघा, संयुक्त राष्ट्रांची 27वी हवामान बदल परिषद, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तर हे विचारलं जातं. COP27, बरोबर. त्याच्यानंतर विविध अहवाल, हे सगळ्याच एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. जागतिक गुंतवणूक अहवाल 23, ट्रेड इन सर्व्हिसेस फॉर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023, 5वा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक, त्याच्यानंतर SDG 7 ऊर्जा प्रगती अहवाल, हेनले पासपोर्ट इंडेक्स विचारला जातो, ग्लोबल जेंडर गॅप कायम विचारला जातो, जागतिक आनंदी अहवाल, विविध निर्देशांक आणि आपल्या भारताचं स्थान. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा सेक्शन आहे 16वा, ज्याच्यामध्ये महत्वाच्या समित्या दिलेल्या आहेत.
त्याच्यानंतर 17 मध्ये महत्वाचे दिवस, वर्ष, दशके आणि सप्ताह. मे बी इथं तुम्हाला थीम वगैरे पण मिळतील. आंतरराष्ट्रीय वर्ष असेल, एखादं साजरं केलं जात असेल, राष्ट्रीय वर्ष असेल, महाराष्ट्र शासनाकडून घोषित वर्ष असेल, संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित विविध दशक असतील, सार्कद्वारे घोषित दशक असेल, आंतरराष्ट्रीय सप्ताह असतील किंवा जागतिक दिवस असतील, महत्वाचे राष्ट्रीय दिवस असतील, पंधरवडा असेल, महत्वाचे महाराष्ट्रीय दिवस असतील, तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर प्रसिद्ध व्यक्ती, याच्यामध्ये चर्चेतील व्यक्ती, निधन झालेल्या व्यक्ती, पदव्या वगैरे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर जी पुस्तकं नवीन लॉन्च झालेली आहेत, विविध साहित्य कृती वगैरे, ते तुम्हाला लेखकांबद्दल विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला विविध उच्चपदस्थ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, केंद्रीय असतील, संसदीय असतील, त्यांच्या जर नवीन नेमणुका वगैरे झालेल्या असतील तर तुम्हाला इथं विचारलं जातं. विविध आयोग, मंडळे, बँका, संस्थांचे प्रमुख, संघ राज्य प्रदेशांचे उपराज्यपाल, मुख्यमंत्री, घटक राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, सैन्य दलातील उच्चपदस्थ, हे तुम्हाला इथं विचारलं जातं. ठीक आहे. राज्यस्तरीय उच्चपदस्थामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला महाराष्ट्रातील उच्चपदस्थ, राज्य विधिमंडळातील उच्चपदस्थ आणि महाराष्ट्रातील विविध संस्थांचे प्रमुख विचारले जातात. आंतरराष्ट्रीय उच्चपदस्थ मध्ये तुम्हाला महत्वाचे राष्ट्रप्रमुख, विविध आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत ना त्यांचे प्रमुख, परदेशामध्ये जे भारतीय अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं, भारतातील परकीय अधिकारी आणि अन्य नियुक्त्या. ठीक आहे. तर एवढं सगळं कंटेंट आपल्याला इथं दिलेलं आहे. याच्या बाहेर आयोग जास्त काही आपल्याला विचारणार नाहीत. इथं तुम्हाला चालू घडामोडी एक्झाम्पल दिलेलं आहे की अशा पद्धतीचं तुम्हाला कंटेंट मिळतंय. फॉर एक्झाम्पल बघा, कंटेंट कसं दिलेलं आहे मी तुम्हाला इथं दाखवते बघा. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे 2023 शांततेचा नोबेल पुरस्कार नर्गिस मोहम्मदी, आणि कंसामध्ये तुम्हाला त्या कुठून बिलॉंग करतात तेही दिलेलं आहे, कारण याच्यावरती क्वेश्चन असतो. इराणमधील महिलांच्या हक्कासाठी कार्य, इराण सरकार विरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली त्यांना 31 वर्ष तुरुंगवास, 154 चाबकाचे फटके, आणि त्या अजूनही इराणमध्ये तुरुंगवासात आहेत. डिफेंडर ऑफ ह्युमन राईट सेंटर याच्या त्या उपाध्यक्ष आहेत. याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. साहित्य जर बघितलं, साहित्यासाठी जॉन फॉर्म नॉर्वे यांना पुरस्कार प्रदान केलेला आहे. वैद्यकशास्त्रासाठी कॅथलीन कॅरिगो हंगेरी आणि ड्रीव वेइझमन अमेरिका. सगळ्यात महत्वाचं ते कुठून बिलॉंग करतात ते माहित असलं पाहिजे, आणि पुढं आहे की मग त्यांना कशासाठी, कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलं म्हणून हा पुरस्कार मिळाला. रसायनशास्त्र माउंगी बावेंडी अमेरिका, आणि लुईस ब्रूस अमेरिका, अलेक्सी एकिमो रशिया. ठीक आहे. विभागून असतो हा पुरस्कार. भौतिक शास्त्रासाठी पण तुम्हाला दिलेला आहे. तर सांगण्याचा उद्देश काय की अशा पद्धतीने तुम्हाला इथं हे जे कंटेंट आहे हे कंटेंट कव्हर केलेलं दिसत आहे. आणि तुम्हाला चार्ट फॉर्मॅट मध्ये इथं लोकसभा निवडणुका दिलेल्या आहेत बघा, अंदाजे वेळापत्रक घोषित केलेलं दिलेलं आहे, किती टप्प्यात होणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन आहे. तर हे एक पुस्तक तुम्ही इथं वापरून तुमचा जो करंट अफेअर्सचा स्कोर आहे तो आउट ऑफ घेऊ शकता. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीचं हे आहे आपलं पुस्तक स्मॉलेस्ट जनरल नॉलेज. डेफिनेटली तुम्हाला आउट ऑफ मदत मार्क्स घ्यायला हे पुस्तक मदत करेल. तर पुस्तक कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.